शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण सध्या बघतो संपूर्ण भारतामध्ये वातावरण बदलू लागलं आहे. मात्र मान्सून पुढे सरकण्यात दोन्ही शाखा या कमकुवत ठरलेल्या आहेत. मात्र आता सध्या आपण अशा मोडवर येऊन थांबलेलो आहोत की आता दोन्ही शाखा पुन्हा सक्रिय होणार आहेत आणि मान्सून देखील लवकरच म्हणजे 1 ते 2 दिवसात पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकेल, परंतु जे हे हवामान बदल आहेत हे महाराष्ट्रामध्ये पाऊस देणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने या अंदाजाकडे बघायचे. आपण या ठिकाणी मान्सूनच्या प्रगतीमध्ये कालही बघितलेलं आहे, आजही आपण केवळ उझरती नजर टाकूयात. 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत मान्सूनची प्रगती झालेली नाही पश्चिमी साईडला. तर पूर्व शाखेकडे 12 तारखेपासून 27 तारखेपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने मान्सून रखडण्याचं मुख्य कारण एल निनोचा प्रभाव हेच असतं. कारण त्याला अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत नाही आणि त्यामुळे मान्सून रखडला जातो. तर याचा अर्थ थोडा मान्सून दरवर्षीच्या तुलनेत कमजोर आहे. आपण जेव्हा बघतो की पावसाचं प्रमाण हे वाढत नाही आहे, मान्सून पुढे सरकत नाही, त्याचा परिणाम काय झाला? तर या ठिकाणी उष्णतेची लाट उत्तरेत सक्रिय झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिलेला होता. बऱ्याच ठिकाणी काल पाऊस झाला, परंतु कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तसं थोडं कमी होतं. ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस झालेला आहे. 29 तारखेला पश्चिम भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र संपूर्ण दक्षिण भारतामध्ये, मध्य भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण असणार आहे. पूर्व भारतात ऑरेंज अलर्ट, काही राज्यात रेड अलर्ट, तर केरळमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. थोडी समाधानाची बाब म्हणजे तामिळनाडूचा भाग जर सोडला तर बऱ्याच राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे एकूण जे प्रमाण आहे भारतामध्ये पावसाचं ते वाढतंय. 1 तारखेला ही जमेची बाजू आहे. आपण एकूणच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू, रायलसीमा ही राज्य हे बिगर पावसाळी असणार आहेत. बाकी भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तोच अंदाज जवळपास 3 तारखेला कायम असणार आहे. पावसाचं प्रमाण कमी असल्याने पुन्हा एकदा उष्णतेची लाट उत्तरेकडून सुरू झाली आहे. पावसाचं प्रमाणच वाढत नसल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणं हे स्वाभाविक आहे. गेल्या 48 तासात कुठे पाऊस पडला तर याचं पुन्हा एकदा आपण उदाहरण जेव्हा बघतो तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. कोकणामध्ये देखील तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे, विरळ स्वरूपात आहे. त्यानंतर एकूण भारताचा जर आपण विचार केला तर भारतात देखील अनेक राज्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. म्हणजे पाऊस पडतोय, परंतु त्याचं प्रमाण कमी आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही बाब असणार आहे आणि ती म्हणजे एकूण प्रत्येक दिवसामध्ये जी पावसातील घट आहे ती किती प्रमाणात आहे. कारण आत्ता काय दिसतं, केवळ 57% पाऊस भारतामध्ये झालेला आहे, म्हणजे 43% घट आहे. तर ही एवढी मोठी घट जूनमध्ये दुष्काळाचे संकेत देते, परंतु मान्सून उशिरा सक्रिय झाला आणि एल निनोच्या वर्षामध्ये कोणत्याही वर्षात आपण बघितलं तर तो मान्सून 23, 24, 25 तारखेला सक्रिय होतो आणि नंतर तो भारतामध्ये पुढे सरकतो. त्यामुळे जूनची सरासरी घटते. त्याच पद्धतीची जूनची सरासरी यावर्षी घटण्याची शक्यता आहे आणि मान्सून पॅटर्न हा थोडा ऑक्टोबरकडे सरकलेला आहे 15 दिवसांनी. म्हणजे 15-16 तारखेपर्यंत, 17 तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या पाऊस पडत असतो. तो मान्सूनमध्ये जरी काउंट होत नसला तरी पॅटर्ननुसार आपण 15 दिवस पुढे जरी समजले तरी मग ह्या वर्षी दुष्काळाचे संकेत आहेत ठामपणे, असं सांगता येत नाही. कारण पॅटर्न पुढे सरकला असं म्हटलं तर मग जूनमधली घट ग्राह्य आहे. महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची मोठी घट आहे. तर आता आपण गोंदियामध्ये किंवा गडचिरोलीमध्ये, भंडारामध्ये बघितलं किंवा इकडे कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे
धुळे आणि नंदुरबार, अहिल्यानगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 70% जास्त पावसाची घट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची घट हळूहळू कमी होते आहे. आता मॉडेलनुसार पावसाचं क्षेत्र तयार होण्याची आपण वाट बघतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात म्हणजे 27 तारखेपासून 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामध्ये केवळ नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याची कमतरता दाखवण्यात आलेली आहे. तर आपण एक आठवडा पुढे गेलो तर या प्रमाणात आणखी खूप वाढ होणार आहे अतिवृष्टीच्या दृष्टीने. म्हणजे किती तारखेपर्यंत? तर 11 जुलैपर्यंत. जर CFS मॉडेलचा हा अंदाज बरोबर ठरला तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे कुठलेही लक्षण नाही आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनच्या GFSच्या अंदाजानुसार दोन्ही समुद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प वाढताना दाखवलेलं आहे. त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण वाढण्याकरता या ठिकाणी अतिशय चांगली परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बघूयात वातावरणीय बदल काय काय होत आहेत. पावसाच्या प्रमाणात या मॉडेलनुसार वाढ होण्याची शक्यता दिलेली आहे आणि या ठिकाणी एक चक्राकार स्थिती दाखवण्यात आलेली आहे. संपूर्ण दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. 30 तारखेचा आपण जेव्हा अंदाज घेतो तेव्हा या पावसाच्या प्रमाणात वाढ होते. शिवाय किनारपट्टी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढते. म्हणजे महाराष्ट्राची स्थिती या ठिकाणी मजबूत अशा प्रकारची दाखवण्यात आलेली आहे. आता मात्र मान्सून पुढे सरकण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीने हवामानातले जे बदल आहेत ते आपल्याला होताना दिसत आहेत. 1 तारखेला या ठिकाणी आपण बघतो कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि पूर्व भारताकडून देखील पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला तो बदल स्पष्ट दिसणार आहे. आपण बघतो की अशा पद्धतीने पाऊस पूर्वेकडून वाढायला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आणि पूर्व शाखेला ती पुढे घेईल. दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढेलच, परंतु कोस्टल कर्नाटक आणि कोकणमध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मान्सूनचे पुढे सरकण्याच्या दृष्टीने वातावरण आहे. या ठिकाणी एक सिस्टम विकसित होते आणि पावसाचं प्रमाण वाढत आहे. मुसळधार पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढणार आहे. आपल्याला स्पष्टपणे एक वादळी प्रणाली या ठिकाणी दिसते आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीच्या स्वरूपात महाराष्ट्रात आणि काही कर्नाटकच्या भागामध्ये दाखवलेला आहे. तर आपण बघतो की ही 4 तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि शिवाय एकापाठी एक सिस्टम विकसित जर झाल्या तर भारतावर पावसाचं प्रमाण वाढू शकतं. शिवाय मान्सून पुढे सरकण्यासाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होते. जसा ही जुलै सुरू होईल तसा मान्सून पुढे सरकण्यास सुरुवात होईल. या मॉडेलनुसार तरी खूपच चांगल्या प्रकारची पावसाळी प्रगती 5 जुलैपर्यंत आपल्याला झालेली दिसेल. बहुतांश भारतामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण वाढताना दिसते. थोडं गुजरात, राजस्थानचा भाग सोडला तर संपूर्ण भारतात पावसाळी परिस्थिती असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं मुसळधार पावसाचं वातावरण आहे. शिवाय संपूर्ण भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती दिसते आहे. या मॉडेलने संपूर्ण मध्य भारतावर मोठं पावसाळी प्रमाण आणि कोस्टल भागातही मोठं पावसाळी प्रमाण हे 7 तारखेला दाखवलेलं आहे. त्यामुळे एकूणच मान्सूनची प्रोग्रेस झालेली असेल निर्धारित तारखेच्या दरम्यान असं दिसते. आपण जसा अंदाज JFSचा बघितला तसा आपण ECMW मॉडेलचा, या 2च मॉडेल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रासाठी. ते आपण बघतो. आज काय होणार आहे तर आज 28 तारखेला जवळपास शेवटचे 3 दिवस जूनचे आहेत, परंतु पहिला बदल कोकण किनारपट्टी भागामध्ये पावसाचं प्रमाण आज वाढणं अपेक्षित आहे.
शिवाय महाराष्ट्राच्या दक्षिणेकडूनही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. त्यामुळे आज पाऊस वाढेल ही एक अपेक्षा घेऊन आपण आजच्या तारखेचा अंदाज बघतो. 29 तारखेला देखील महाराष्ट्रभर पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. आता मॉडेलने जो पाऊस दाखवला आहे त्या प्रमाणात पाऊस पडणार आहे का? कारण दोन्ही मॉडेल आता पाऊस दाखवत आहेत. तर तसा हवामान बदल आता अपेक्षित आहे. आपला मॉडेल बेस अंदाज आहे. जे मॉडेलमध्ये दिसतं ते आपण सांगतो. मॉडेलमध्ये किंवा हवामानामध्ये बदल झाले आपले अंदाज बदलतात. 30 तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा जोर असणार आहे. मात्र या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आपल्याला थोडं पावसाची घट बघायला मिळू शकते. 1 तारखेपर्यंत तरी आपल्याला फारशी प्रोग्रेस मान्सूनची पश्चिमी शाखेकडून जरी पश्चिमी शाखा सक्रिय झाली असली तरी दिसत नाही. मात्र पूर्व शाखेकडून 1 तारखेपासून मोठ्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे. अगदी दिल्ली, पंजाब, हरियाणापर्यंत मान्सून मजल मारू शकतो पूर्वेकडून. मान्सूनची प्रगती जसंही जुलै सुरू होईल तशी सुरू होईल आणि त्यामुळे झटपट उत्तर भारतामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. आपण जुलैच्या 1 आणि 2 तारखेला महाराष्ट्रात खास करून कोकणामध्ये मुसळधार परिस्थिती आहे आणि दक्षिणेकडून पाऊस जरी या ठिकाणी कमी होताना दिसत असला तरी महाराष्ट्रभर पावसाचं उत्तम वातावरण ECMW मॉडेलने दाखवलेलं आहे. 3 तारखेला मान्सूनची मोठी प्रगती उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या दिशेने होताना दिसते. फक्त गुजरातमध्ये देखील होताना दिसते. म्हणजे 3 तारखेला मोठी प्रगती आहे. 4 तारखेला अतिशय जबरदस्त वातावरण आहे. ECMW मॉडेलच्या अंदाजानुसार जर घडलं तर अगदी ओरिसापासून तर राजस्थानपर्यंत पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल. महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अतिवृष्टी थोडक्यात बघायला मिळेल. मध्य प्रदेशमध्ये परिस्थिती वेगळी आहे. कोकणामध्ये परिस्थिती वेगळी आहे. भारतामध्ये मान्सून पोहोचण्याकरता बहुतांश भागामध्ये 5 तारीख अतिशय चांगली आहे. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात आपण 5 तारखेपर्यंत सातत्याने बघतो आणि एक मोठी वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे. आणि ही जर दरम्यान विकसित झाली म्हणजे एक वादळी परिस्थिती, डिप्रेशन किंवा चक्रीवादळी असू शकतं. जर ही सिस्टम तयार झाली तर भारतात पुन्हा अतिवृष्टीचे संकेत निर्माण होतील. महाराष्ट्रात सातत्याने 5 तारखेपर्यंत मोठे पाऊस होताना दिसत आहेत. मला कुठल्याही अँगलने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ दिसत नाही. आपण बघतो अतिवृष्टी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अगदी नाशिकसह पुण्यापर्यंत, अहिल्यानगरपर्यंत, छत्रपती संभाजीनगर, जालन्यापर्यंत होताना दिसते. त्यामुळे 6 तारखेला खूप मोठं पावसाचं वातावरण असणार आहे. 6 नंतर पावसाचं प्रमाण कमी होईल असं वाटत होतं, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रावर पुन्हा एक सिस्टम सक्रिय होते आणि त्यामुळे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून जोरदार पाऊस दाखवला जातोय. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ हे काही समीकरण दिसत नाही. आणि मी जेव्हा हा अंदाज बघतो तेव्हा मला स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये इतर संपूर्ण सर्व राज्यांच्या तुलनेत जास्त पाऊस दिसतो. 8 तारखेला वादळी प्रणाली मध्य भारतावर असणार आहे. विदर्भात त्याचा फायदा होईल. कोकणातला पुन्हा पाऊस 8 तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल. पश्चिमी शाखा पुन्हा वीक होण्याची शक्यता आहे. मध्य भारतावर एक नव्याने सिस्टम विकसित होईल आणि ती मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पाऊस देईल. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाची घट या ठिकाणी दाखवली जाते. कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढेल. 11 तारखेपासून म्हणजे मात्र भारतामध्ये मोठी पावसाची घट निर्माण होऊ शकते. कारण दोन्ही समुद्रामध्ये पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण नाही. अतिशय कमकुवत अशा प्रकारचा मान्सून आपण भारतामध्ये बघतो. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण जूनमध्ये सुद्धा 11 तारखेपासून जवळपास 21 तारखेपर्यंत 10 दिवसाचा खंड बघितला. तोच खंड पुन्हा जुलैमध्ये देखील सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु 10 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये उत्तम पावसाळी परिस्थिती राहू शकते हा देखील अंदाज आहे. मॉडेलने आज देखील
भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाचं प्रमाण आहे. प्रत्येक दिवशी या प्रमाणात वाढ होत जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची कमी राहील असं वाटत नाही. म्हणजे आपण अगदी 10 तारखेपर्यंत जेव्हा बघतो, तेव्हा पावसाची प्रमाण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं आहे. परंतु पावसाचं प्रमाण आपल्याला पुन्हा एकदा 11 तारखेपासून कमी होण्याची शक्यता दिसते. अतिशय जलद पद्धतीने आपण या ठिकाणी अंदाज बघणार आहोत. आज कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अनुकूल स्थिती देखील निर्माण होते. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 29 तारखेला देखील हे प्रमाण मोठ्या प्रमाणात पावसाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. कोकणासहित पाऊस थोडा मध्य प्रदेशकडे देखील प्रगती करण्याची शक्यता आहे. 30 तारखेला देखील कोकण किनारपट्टीसहित महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपात चांगल्या पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. 1 तारखेपासून या पावसाच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे. आपण 2 तारखेला देखील बघतो की मोठ्या प्रमाणात पश्चिमी शाखा सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रभर पावसाची शक्यता आहे. त्याला अधूनमधून तयार होणारं बंगालच्या उपसागरातील चक्राकार स्थितीचा आधार देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 तारखेपर्यंत किंवा अगदी 4 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम दिसते. तसा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आपण 4 तारखेपर्यंत महाराष्ट्रावर असलेली सुप्त चक्राकार स्थिती ही आपल्याला 5 तारखेला स्पष्टपणे दिसते, जी गुजरातच्या दरम्यान किंवा उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पश्चिमी वाऱ्यांमुळे सक्रिय झालेली दिसते. त्यामुळे या सुप्त अशा प्रकारच्या चक्राकार स्थितीमुळे आपल्याला महाराष्ट्रात 4 तारखेपर्यंत उत्तम पाऊस होईल. कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेवटी याचा परिणाम जाणवण्याची शक्यता 5-6 तारखेला आहे. कारण ही चक्राकार स्थिती पुन्हा महाराष्ट्राचा बराच भाग कव्हर करेल असं दिसतंय. त्यानंतर एक आणखी नवीन चक्राकार स्थिती ही विदर्भ, मराठवाड्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे. परंतु 7 तारखेनंतर पुन्हा कोकणातील पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे जे आपण खंड म्हणतोय तो या मॉडेलने आपल्याला थोडा लवकर दाखवलेला आहे. परंतु कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये 9 तारखेला एका सिस्टममुळे पाऊस होणार आहे. 10 तारखेपासून 10 तारखेला कोकणातही पावसाची शक्यता आहे. परंतु उर्वरित भारतात आणि महाराष्ट्रात पाऊस कमी होतोय. आणि मग पहिला पावसाचा खंड जुलैचा हा 11 आणि 12 तारखेला जाणवतोय सुरू होताना, जो आपल्याला जूनमध्ये जाणवला. तर अशा पद्धतीने पावसाचं प्रमाण वाढत जाणं आणि पुढे पावसाचा खंड सुरू होणं हे अपेक्षित आहे. यावर्षीचा मान्सून महाराष्ट्रासाठी जरी चांगला असला तरी देशासाठी अतिशय कमकुवत आहे. सारांश सांगतो, कुठलंही मॉडेल बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 10 तारखेपर्यंत उत्तम पावसाळी वातावरण आहे आणि 11 तारखेपासून पुन्हा नवीन पावसाच्या खंडाची शक्यता दाखवली. परंतु हा अंदाज 12-13 दिवसानंतरचा आहे. या अंदाजात बदल होऊ शकतो, सकारात्मक किंवा नकारात्मक. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.